जय हिंद टू ऑल. सर्वजण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या तयारीला लागले असाल. आता यामध्ये जे नवीन पॅटर्न आहे, समजा UPSC MPSC राज्यसेवा पॅटर्न जो आहे, जो एकदम रिटर्न पॉईंट ऑफ व्ह्यू, जे आपल्याला खूप प्रश्न पडले असेल की जे आहे IAS क्रॅकर कोण आहे, किंग मेकर कोण आहे किंवा क्वीन मेकर कोण आहे. आता मग तुम्हाला सांगतो की आज आपल्याला एसे हा ॲक्च्युली काय खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला IAS बनायचं असेल किंवा कुठलीही जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर क्रॅक करायची असेल, तर सर्वात महत्त्वाचं असतं पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे 275 मधून 200+ काढता येते. सेकंड महत्त्वाचा पॉईंट कोणता असतो, एसेमध्ये 250 पैकी जे आहे 150 पर्यंत जे आहे स्कोअर काढता येतो. म्हणजे हा एसेचा जो पेपर आहे तो 150 पर्यंत स्कोअर जाऊ शकतो. आणि मिनिमम एफर्ट्स जे ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचाच इंटरलिंकिंग करून कसा बेस्ट एसे लिहायचा, या विषयावर आपण चर्चा करणार आहे. UPSC अँड डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जेवढे काही असेल, CAPF असेल, MPSC असेल, त्यामध्ये आपण जे आहे एसे रायटिंगवर भर देणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ओव्हरऑल पॅटर्नमध्ये इंटरव्ह्यू, एसे आणि इथिक्सचा GS4चा पेपर, हे 3 गोष्टी ज्यांना तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊ शकतात मिनिमम इनपुटमध्ये, वेगळं काही न करता. जे ऑलरेडी तुम्ही GS आणि ऑप्शनलसाठी करताय त्याचाच आधार घेऊन आपल्याला कसं करायचं आहे. त्यामध्ये जे आहे एसेचा जे आहे पेपर, जे आहे आपल्याला पहिलेच जे आहे रिहर्सल कशी करून ठेवायची आहे. म्हणजे आपण एक्झाम हॉलमध्ये पेपर लिहिण्याच्या अगोदर तो एसे ऑलरेडी आपण काय करायचं आहे, रूममध्ये लिहायचा आहे. आणि वेळेवर 10% काय करायचं आहे, चेंज करायचा आहे, फक्त 10%. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एसे ही एक जे आहे लिहिण्याचं एक आर्ट असतं. ठीक आहे, आर्ट. आणि ते आर्ट आपल्याला सायन्स बनवायचं आहे. म्हणजे एक्झाममध्ये काही, म्हणजे कसं आहे, AIचा काळ आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्ही ज्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट एसे लिहू शकता. परंतु रिहर्सल तुम्हाला इथेच करायची आहे. आता प्रश्न बघा कसा आहे. आता जेव्हा आपण, म्हणजे असं नाही की ऑप्शनल महत्त्वाचा नसतो, पण ऑप्शनलमध्ये काय होत आहे की दिवसेंदिवस हा जर ट्रेंड जर बघितला, तर ट्रेंडमध्ये ऑप्शनलमध्ये समजा UPSC ऑप्शनल जर आपण बघितला, तर 500 पैकी जे आहे स्कोअर काय येतो, तर जे आहे लेस दॅन 300 येत आहे. लेस दॅन 300 म्हणजे 270, 280, 290, फार हाय असं 300 जास्त जनरली क्रॉस नाही करत आहे. त्यामुळे मग तुमची जी भिस्त आहे ती बेसिकली जी आहे कोणावर आहे की इंटरव्ह्यूमध्ये 200+ मारू शकता, त्याचा व्यवस्थित अप्रोच ठेवून. त्यानंतर आता जे राज्यसेवेचा जे फॉर्म भरता जे लोक, ते लक्षात ठेवायचं की हा जो तुम्ही फॉर्म प्रोफाईल भरता, जो डॅब भरताय, तर तो 275 मार्काचा असं डोक्यात ठेवून भरायचा आहे. त्यानंतर जे आहे GS4 आहे. आता आपण एसे बघू. आता ऑप्शनल या पेपरमध्ये काय होतं की ऑप्शनलपेक्षाही जास्त स्कोअर काढता येतो. मग आता एसे बघा कसा असतो. आता समजा हा एसेचा पेपर बघितला, तर 250 मार्काचा एसेचा पेपर आहे. ठीक आहे. आणि यामध्ये सेक्शन A आणि सेक्शन B असतात. यामध्ये 4 टॉपिक दिलेले आहे, यामध्ये 4 टॉपिक दिलेले आहे. तर यापैकी एक टॉपिक आणि यापैकी एक टॉपिक, म्हणजे साधारणतः जे आहे असे 2 एसे लिहायचे आपल्याला. ठीक आहे. 125 मार्क्स प्लस 125 मार्क्स, असे 2 एसे लिहायचे. आता यामध्ये जर तुम्ही ॲनालाइज केलं, जर मागच्या एसेचं पेपर जर ॲनालाइज केलं लास्ट 3 to 4 इयर्स जर बघितलं, तर आता आपण हा जे आहे आता 2024चा जे आहे सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2024चा पेपर आहे. आता यामध्ये बघा, लक्षात घ्या की आता तुम्ही जर समजा हा भाग जर बघितला, तर ठीक आहे. आता सेक्शन ए बघा, सेक्शन ए. आता हा लेटेस्ट पेपर आहे UPSC मेन्सचा. सेक्शन ए मध्ये बघा कोणता प्रश्न आहे बघा, की जे आहे तुम्ही जर सेक्शन ए आणि सेक्शन बी, जस्ट एक टॉपिक बघा, फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो देम. ठीक आहे. हा जे आहे, तर हा फिलॉसॉफिकलही आहे, इन्व्हायरमेंटली आहे, जॉग्राफिकलही आहे आणि करंट इश्यूजमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड. थर्ड, there is no path to happiness. Happiness is the path. The doubter is a true man of science. ठीक आहे. ट्रू मॅन ऑफ सायन्स. म्हणजे हा झाला समजा सेक्शन ए. आता सेक्शन ए मधले जे टॉपिक जर तुम्ही बघितले, तर हे सेक्शन ए मध्ये टॉपिक GS4चेच टॉपिक आहे. इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, GS4चे टॉपिक आहे. आणि GS4 मध्ये कसं कुठं दिलेलं आहे का, हॅपीनेस जे आहे हे गोल आहे, तर हॅपीनेस हा मार्ग सुद्धा आहे. आता तुम्ही जर हा थर्ड टॉपिक बघितला, देर इज नो पार्ट टू हॅपीनेस. हॅपीनेस इटसेल्फ इज द पार्ट टू हायर लेवल ऑफ aspects, that is मोक्ष, दॅट इज स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. ठीक आहे. तर हा जो भाग आहे, तर तुम्हाला कुठल्याही एसेमध्ये तुम्हाला एकच दिसणार आहे की तुम्हाला आउटर कॉन्शियसनेसकडनं इनर कॉन्शियसनेसकडे जायचं आहे. ठीक आहे. की जे आहे द बिगर वर्ल्ड इज नॉट आउटसाइड, द बिगर वर्ल्ड इज विदिन यू. ही जी प्रोसेस आहे, ठीक आहे, ही जी स्पिरिच्युअल प्रोसेस आहे, या प्रोसेसवरच जे तुम्ही जर बघितलं, तर या सर्वांचं सार तेच आहे. या सर्वांचं म्हणजे तुम्ही चारही याचे दिसायला वेगळे दिसतात, परंतु याची बेसिक कन्सेप्ट, जी बेसिक थीम आहे ती सारखीच आहे. ठीक आहे. तुम्ही आता सेक्शन बी मध्ये या. ठीक आहे. आता सेक्शन बी मध्ये बघू आपण. आता सेक्शन बी मध्ये एसे बघा कोणते आहे. ठीक आहे. ठीक आहे. सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट अमंग्स द यूथ.
अँड प्रेसिपिटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस, म्हणजे हा करंटचा टॉपिक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुम्ही करंटमध्ये जो काही इश्यू चालू असते करंटमध्ये, आणि तो करंटमधला जो इश्यू असतो ना, तो GS4शी संबंधित असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्सेस नॅचरल इंटेलिजन्स, मशीन वर्सेस मॅन, इमोशन्स वर्सेस इंटेलिजन्स, ठीक आहे, व्हॅल्यूज वर्सेस मटेरियलिझम, कन्झ्युमरिझम, ग्लोबलायझेशन, म्हणजे कन्सेप्ट तोच आहे ना. ठीक आहे. मग तुम्ही बघा आता हा एसे, त्यानंतर बघा नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी बट टू टेस्ट द कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर. ठीक आहे. पॉवर दिल्याशिवाय माणूस चेक नाही करू शकत. म्हणजे आपल्याकडे जर समजा तर BMW जर 100 BMW असेल आणि तुम्हाला जर BMW मध्ये बसायची इच्छा नसेल तर वेगळी गोष्ट आहे. परंतु BMW नसताना जर BMW मध्ये बसण्याची इच्छा नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण जे आहे की पॉवर हा कन्सेप्ट पाहतो, म्हणजे करप्शन संबंधी असेल तरी व्हॅल्यू सिस्टमच आहे. टॉपिक कोणाचा आहे? GS4चा. हाय टॉपिक GS4चा आहे. हाय टॉपिक GS4चा आहे. ऑल आयडियाज हॅव्हिंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस आर ऑलवेज सिम्पल. ठीक, आर ऑलवेज सिम्पल. याच्या अगोदर हेच टॉपिक बघा, टायटल चेंज होत आहे. टायटल सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन, मागच्या वेळेस एसे होता तेच टायटल आहे, परंतु शब्दरचना काय झाली आहे? बदललेली आहे. GS4चं जे सेंटर आहे ते सोडून कोणता एसे नसतो. मग तो कॅरेक्टरचा असो, पॉवरचा असो, ॲटिट्यूडचा असो, रिझनिंगचा असो की सॉक्रेटिसचा कन्सेप्ट असो. ठीक आहे. माहिती इथं बघा, द कॉस्ट ऑफ बिंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. ठीक आहे. शेवटी काय ॲक्टिव्ह माइंडसेट आणि पॅसिव्ह माइंडसेट आहे. शेवटी कशाचा प्रश्न आहे? ठीक आहे. तर कन्सेप्ट तेच आहे. तुम्ही GS4चा जर पेपर जर बघितला तर तेच पेपर काय होत आहे, पुन्हा 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 रिपीट होत आहे. मग तुम्ही जर समजा UPSC देत असाल, UPSC किंवा MPSC जर देत असाल तर तुम्हाला एक गोष्ट यामध्ये ऑब्झर्व करा. ठीक आहे. यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा, जेवढे काही एसेज आहे, ठीक आहे. आता मी जे आहे थोडंसं याला एक सेकंड. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही जर ऑब्झर्व केले एसेचे टॉपिक, ठीक आहे, जे एसेज आहे त्याचे जर टॉपिक जर तुम्ही ऑब्झर्व केले तर 2 टॉपिक येत आहे. GS4 मधून जे आहे जवळपास 8 टॉपिक पैकी साधारणतः 6 ते 7 टॉपिक कशाचे आहे? साधारणतः 6 टॉपिक आहे GS4चे आहे. आणि दुसरे जे टॉपिक आहे ते कोणते आहे? करंट इश्यूज. ठीक आहे. करंट इश्यूज, मी करंट न्यूज नाही म्हणत आहे, करंट इश्यूज. ठीक आहे. म्हणजे हे करंट इश्यूजचे जे आहे टॉपिक तुम्हाला कुठं दिसेल? एडिटोरियल पेजला. म्हणजे एडिटोरियल पेज तुम्ही GS4 साठी वाचत असाल तर एडिटोरियल पेजचे ज्यांना थोडेसे कटिंग काढून ठेवणं काय गरजेचं आहे. आता इथं GS4 आहे तर GS4 मग आता तुम्हाला एसेमध्ये 150 पर्यंत जर जायचं असेल तर सिम्पल टास्क काय करायचं की लास्ट जे आहे 2 or 3 इयर्सचे जेवढे काही एसे आलेले आहे ऑलरेडी, ठीक आहे, एसे आलेले आहे तर यावर जे आहे बेस्ट मटेरियल कलेक्ट करा जे ऑलरेडी आलेले आहे. फक्त जे आहे टॉपिकचं जे आहे, आता सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन मी लिहिला होता, तोच आता नवीन शब्दात आलेला आहे. ठीक आहे. कन्सेप्ट भारीच तोच आहे, पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. याचं फक्त काय होईल, कोटेशन चेंज होऊन जाईल. जसं आपण GS4 मध्ये अभ्यास करतो की समजा ॲप्टिट्यूड वर्सेस ॲटिट्यूड, आणि त्यामध्ये खूप सारे कोटेशन दिले असतात. त्या सर्व कोटेशनचं सेंटर काय असते? सेमच असतं. मग आता जर समजा आलेले जे पेपर आहे, ठीक आहे, जे एसेज आहे जे बेस्ट आहे तर ते बेस्ट एसेज ऑनलाईन अवेलेबल आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूटनी प्लस टॉपर्सनी जे आहे लिहिलेले आहे. ठीक आहे. प्लस जे आहे AIचा वापर करून त्यांचं मटेरियल जे आहे काय करा, सिलेक्ट करा. आणि हे जे एसे जे वापरलेले आहे हे एसे ऑलरेडी आलेले प्लस एडिटोरियल पेजचं जे आहे मटेरियल, म्हणजे हे समजा X असेल तर हे काय करा Y, तर तुम्ही त्याला लिहून काढा. तर तुम्ही X + Yचा काय करा, स्क्वेअर करा. ठीक आहे. म्हणजे साधारणतः 2 ते 3 वर्षाचे पेपर आहे. समजा 8 दुनी 16 एसेज आहे. तर 8 दुनी 16 एसे लिहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सर्वांचा गाभा सेमच आहे. आपण फक्त वेळेवरनुसार जे आहे पॅकेजिंग काय करत आहे, चेंज करत आहे. तर आपल्याला 10 ते 20% वेळेवर पॅकेजिंग चेंज करायचं आहे. 80% एसे काय जवळपास सारखाच आहे. मग तो एसे लिहिताना जर तुमचा पहिला जर प्री प्लॅन्ड असेल, रिहर्सल पहिलेच केलेली असेल, लिहून वगैरे सर्व पाहिलेलं असेल, आणि तो एसे टाकताना आता बघा थीम काय होत आहे, 2. एक फिलॉसॉफिकल थीम येत आहे, व्हॅल्यू बेस्ड किंवा जे आहे मॉरॅलिटी इश्यूज किंवा इथिकल इश्यूज, आणि दुसरा आहे करंट इश्यूमध्ये असलेला डिबेट. ठीक आहे. हा भाग असतो ना. मग आता इथं समजा फॉर एक्झाम्पल करंट इश्यूज, तर करंट इश्यूजमध्ये रिलिजन, वर्क बिल जे आहे याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे, त्यामुळे स्पिरिच्युअलिटी वर्सेस रिलिजन प्लस जे आहे कॉन्स्टिट्यूशन, या तिघांचा काय चालू आहे, डिबेट चालू आहे. ठीक आहे. डिबेट चाललंय ना त्यामध्ये जे आहे. तर मग आपण त्या डिबेट्सच्या सेन्समध्ये एक एसे काय होऊ शकतो, येऊ शकतो. मग आपण हे तर वाचतच आहे ना. मग तुम्हाला जास्त काही नाही करायचं आहे. एसे म्हणजे असं काही खूप मोठं सिस्टम नसते. एसे म्हणजे ऑलरेडी जे आहे प्री प्लॅन करता येतो.
तर हे एसे घेऊन तुम्ही लिहून काढा. ठीक आहे, डायरेक्ट जे आहे 8 एसे तरी काय करा, लिहून काढा. कमीत कमी जास्तीत 16 एसे लिहून काढा. ते लिहिलेलं जे मटेरियल आहे प्लस हे एडिटोरियल पेजमधलं जे मटेरियल आहे, हेच तुम्ही जे आहे 2026 मध्ये जे नवीन पुढचा जो तुमचा अटेम्प्ट असेल त्यामध्ये येणारा जो एसे आहे, मी बरोबर त्या मटेरियलमधलंच वापरून काय करणार आहे, लिहिणार आहे. आणि त्यामध्ये लिहित असताना मग त्यामध्ये बढिया जे आहे 2 स्केचेस बनवून ठेवा छानपैकी. ठीक आहे, जर असा एसे आला या फॉर्मॅटमध्ये फिलॉसॉफिकल असं, तर मी हे स्केच बनवणार. तर 2 चांगले स्केचेस बनवून ठेवा. जस्टिसचा कन्सेप्ट, इथिक्स वर्सेस मॉरॅलिटीचा कन्सेप्ट, ठीक आहे, किंवा जे आहे सोल्युशनचा जे आहे तर एखादं जे आहे बनवून ठेवा. त्यानंतर जे बेस्ट कोटेशन्स आहे तर चांगले कोट्स वापरून घ्या. 4 कोट्स जे आहे पहिलेच ठरवून घ्या. त्यानंतर जे आहे प्रत्येकाच्या जे आहे एक्झाम्पल्स जे आहे जमा करून ठेवा. 2 एक केस स्टडीज करा आणि 2 स्टोरीज लिहून ठेवा. 2 स्टोरीज म्हणजे आपला एसे जे आहे हा सुंदर ऑर्नामेंटलही असला पाहिजे. एसेमध्ये कसं असतं, एकदम फॅक्च्युअल नाही पाहिजे, असं की एकदम सायंटिफिक अप्रोच आणि तुम्ही खूप साऱ्या फॅक्ट्स देत आहे, स्टॅटिस्टिकल डाटाच देत आहे. तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये आहे, सो यू शुड हॅव बॅलन्स माइंडसेट. त्यामुळे ज्या स्टॅटिस्टिकल डाटा द्या, परंतु त्याचं जे आर्टसारखं जे लुक असतं, पोयम्स, थोडंसं ऑर्नामेंटल, ज्याला एक सेन्स असतो, जे ऑर्गॅनिक नेचर असतो, ठीक आहे, तर ते सुद्धा द्या याच्यामध्ये. म्हणजे पोएम जर देत आहे, 4 स्टांजा देत असेल, 4 लाईन्स लिहिता येत असेल तर लिहा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण पण पहिले जर आपण ठरवून घेतलेलं असेल की फिलॉसॉफीमध्ये कोणता एसे असेल तर बेसिकली जे आहे तर त्या 4 लाईन्स कुठेही बसतात. ठीक आहे, बघा हे काय करत आहे, बघा काय आहे की याच्यामध्ये आपल्याला 80% काम मी काय करत आहे, प्रोग्राम करून ठेवत आहे पहिलेच प्रोग्राम. आणि वेळेवर हार्डली जे आहे 15 ते 20% वेळेवर काय करत आहे, चेंज करत आहे. त्याच्याशिवाय स्कोअर नाही आहेत बेस्ट. तुम्ही जर म्हटलं की ऑन द स्पॉट मी GS मधले जे टॉपिक्स आहे ते प्रॉपर इंटरलिंक करेल, ऑप्शनलमधलं नॉलेज आहे ते इंटरलिंक करेल, करंट इश्यूज लिंक करेल आणि वेळेवर लिहिल, तर वेळेवर लिहिलं तर तुम्हाला जे आहे हार्डली 110-115 पर्यंत जाता तुम्ही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला जर 135 प्लस 140 प्लस स्कोर करायचा असेल तर कमी वेळात, फार जास्त वेगळाच अभ्यास काही करायची गरज नाही आहे. मग त्याला थोडंसं ऑर्नामेंटल बनवत असताना तर ह्या दोळ्या गोष्टी काय करा, करून ठेवा. कोणी म्हटलं असं की एसेमध्ये जे आहे आपण 2 स्केचेस किंवा जे आहे डायग्राम काढू शकत नाही, बिलकुल काढू शकतो आपण. ठीक आहे, मग आता जे आहे एडिटोरियल पेज असते. आता एडिटोरियल पेजला जे आहे बरेचसे इश्यूज काय असतात, डिस्कस केले असतात, आपण वाचलेले असतात. तर याची एक वेगळी काय करा, फाईल बनवून ठेवा. ठीक आहे, एडिटोरियल पेजची काय होतं, आपण आज वाचून काढतो ऑनलाईन आणि ते असं सोडून देतो. परंतु खूप सुंदर डिबेट आलेला असते त्यामध्ये, की जर समजा आपण रिलिजनचं जे आहे इंटरप्रिटेशन आजच्या काळामध्ये कसं केलं पाहिजे. ठीक आहे, रिलिजन एका काळामध्ये जे आहे तर काय होते, एक सुपरस्टिशन सारखं लोक फॉलो करायचे. आज रिलिजन स्पिरिच्युअलिटी म्हणून लोक फॉलो करताय. ठीक आहे, असं ना, त्यामुळे जे आहे तो एक छान जे आहे एसे आलेला आहे त्याच्यावर. मग ते बेस्ट एसे आहे तो तुमच्याकडे असू द्या आणि ठरवून घ्या की असं जर आले तर मी हे लिहिणार आहे. कारण एवढ्या भारी पॉईंट्स जे आहे तुम्हाला एक जस्ट विदिन 1 इयर और 2 इयर्स यू कॅनॉट हॅव इट ऑन युअर ओन. ठीक आहे, ऑलरेडी जे आहे त्या स्कॉलरनी जे आहे 50 वर्ष जे आहे मेहनत केलेली आहे त्या पॉईंटवर. त्यामुळे जे आहे त्या स्कॉलरचं जे माइंडसेट आहे त्याला लिंक करा आणि आपलं बेस्ट आउटकम काय करा, तयार करा. मग एसे जो असतो हा असा थोडा स्मार्ट अभ्यास असतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर एवढे कन्सेप्ट ऑलरेडी GS आणि ऑप्शनमध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात. मग कोण नाही जर वेळेवर भेटलं तर तुम्ही मग GS मधले जे पेपर आहे, GS 1, 2, 3, 4 आणि करंट इश्यूज आणि ऑप्शनल यांना लिंक करा आणि लिंक करून प्रॉपरली मांडा. एक ट्रॅडिशनल आपण जेव्हा लिहितो तर सुरुवातीला काय असते, याच्याला इंट्रोडक्शन असते. ठीक आहे, इंट्रो, त्यानंतर बॉडी असते आणि त्यानंतर कन्क्लुजन असते. ठीक आहे, आता इंट्रोडक्शन कन्क्लुजन, इंट्रोडक्शन तुम्ही एखादी स्टोरी घ्या किंवा एखादी केस स्टडी घ्या किंवा एखादा इश्यू घ्या. ठीक आहे, किंवा आउट ऑफ द बॉक्स आयडिया घेऊन तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की GS 4चे इथिकल आणि मॉरल इश्यूजबद्दलच येणार आहे. तर पहिलेच केस स्टडी वगैरे ठरवायची आणि तिथून आपण सुरू करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बॉडीमध्ये जे आहे तर एखाद्या गोष्टीची जे आहे डेफिनेशन, इश्यूज, त्यानंतर कॉजेस, त्यानंतर इफेक्ट्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि त्यानंतर सोल्युशन आणि त्यानंतर असते बॅलन्स स्टँड घ्यायचा असतो. ठीक आहे, कोणतीही गोष्ट इन्क्लुझिव्ह असावी, सस्टेनेबल असावी. ठीक आहे, डेव्हलपमेंट GDP पण झाली पाहिजे, स्पिरिच्युअलिटी पण अचीव्ह झाली पाहिजे, इकॉनॉमी आणि व्हॅल्यूज दोन्ही बॅलन्स झाल्या पाहिजेत. असा बॅलन्स मार्ग घेऊन जे आहे, आता कसं असतं की जेव्हा तो एसे असतो तर GS 4मध्ये कन्क्लुजन पहिलेच लिहून ठेवायचं असते. ठीक आहे, GS 4मध्ये कन्क्लुजन पहिलेच लिहायचं असते की इन्व्हायरमेंटच्या सेन्समध्ये एसे आला तर मी कसा लिहिणार. आपण ऑलरेडी आपण GS 4मध्ये कॉर्पोरेट इथिक्स, इन्व्हायरमेंटल इथिक्स, सिव्हिल सर्व्हिस इथिक्स, ब्युरोक्रॅटिक इथिक्स, पॉलिटिकल इथिक्स, खूप सारे इथिक्स ऑलरेडी वाचलेले असतात. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूज त्याचं काय असते, कन्क्लुजन असते. कॉर्पोरेट इथिक्स म्हणजेच काय असते, ठीक आहे, काय बॅलन्स असतो ना आपला अप्रोच. ठीक आहे, इथिक्स बेसिकली कन्सेप्ट काय, यू आर बॅलन्सिंग ऑल कॉन्ट्रॅडिक्टरी अँड कन्फ्लिक्टिंग सिच्युएशन्स. ठीक आहे, हॅव्हिंग अ विन विन सिच्युएशन टू ऑल. म्हणजे ज्या इकॉनॉमी प्रॉस्परस झाली पाहिजे, इथिक्स पण प्रॉस्परस झाले पाहिजे.
स्पिरिच्युअलिटी पण टिकली पाहिजे, जगाचंही भलं झालं पाहिजे, कंपॅशन हा विषयसुद्धा त्यामध्ये आला पाहिजे, ह्युमॅनिटीसुद्धा फ्लरिश झाली पाहिजे. असं सर्वांना आपण बॅलन्स करतो म्हणजे काय, इथिकल स्टँड घेतो. तर शेवटी बॅलन्स स्टँड घेतो म्हणजे काय, की आपण इथिकल स्टँड घेत असतो. ठीक आहे, हा भाग असतो ना. तर त्यामुळे जे आहे की त्याला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये काय करायचं असते, पुन्हा पुन्हा लिहून लिहून मग आपल्याला एक इन्साईट भेटते. मग वेळेवर आपण बरोबर कोणताही एसे येऊ द्या, ऑलरेडी कसं आहे की हे जे एसेचे टॉपिक आहे जे पुन्हा पुन्हा तसेच रिपीट होतात, तर ते ऑलरेडी ऑनलाईन अवेलेबल आहे. तर ते सुद्धा बघून घ्यायचे. ठीक आहे. एआयला काही गोष्टी विचारायच्या, की मला बाबा की असा जे आहे पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, की याचं जे आहे एखादी स्टोरी बनवून जे आहे याची इंट्रोडक्शन कशी लिहायची. तर एआय तुम्हाला मदत करते. पहिलीच लिहून ठेवायची थोडीशी. कन्क्लुजनसुद्धा जे आहे एआयला विचारून करून घ्यायचं. परंतु जे आहे हे बघा, मी असं नाही म्हणत की तुमचं काहीच रोल नाही. माझं नेहमी म्हणणं आहे की एआयचा तुम्हाला खूप फायदा होईल. पण तुम्ही जे आहे ना एआय प्लसकडे गेले पाहिजे. मग एआयने किती टक्के कामं केले पाहिजे? 90% कामं तुम्ही मशीननी करा, प्रोग्राम करा, कॉम्प्युटर, एआय. पण 10% रोल हा कोणाचा असला पाहिजे? ह्युमन इंटेलिजन्स, ज्याला मी ऑलवेज म्हणतो नॅचरल इंटेलिजन्स. ठीक आहे. एआय जे आहे, तर जे आहे मोदीजींनी एकदा आई शब्द वापरला होता. ठीक आहे. पण ते एआय प्लस नॅचरल इंटेलिजन्स हे दोघं जर आपण इंटिग्रेट केले, तर जे आपण त्याला जे आहे नवीन आई म्हणू शकतो. ठीक आहे. असं म्हणजे आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे. मग असा जो एसेचा जो पेपर असतो ना, हा हायली स्कोरिंग असतो. त्यामुळे तुम्ही जे आहे नक्कीच जे आहे याचा पूर्ण वापर करा. म्हणजे हे जे तुम्हाला टॉपिक जे दिसतात ना, हे टॉपिक दिसताना असे भयानक दिसतात वेळेवर. द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड. एआयवर प्रश्न आहे तो. ठीक आहे. मग एआयच्याच हातात जर सर्व गोष्टी दिल्या तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. ठीक आहे. मग करंट इश्यूचा जो टॉपिक आहे, तुम्ही जर GS4चा पेपर जर बघितला, तर त्यावर एआयवरचे करंट इश्यूजबद्दलच जे आहे कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन डायरेक्ट आहे. एक केस स्टडीसुद्धा आहे. तुम्ही 2024चा UPSC मेन्सचा पेपर बघितला तर मग तुम्हाला एक जे आहे फिलॉसॉफिकल एसेस लिहायचे 8 एसे. ठीक आहे. लास्ट 2 इयर्स आणि करंट इश्यूज जे असतात एडिटोरियल पेजमध्ये ते घ्यायचे आहे आणि त्याबद्दल जे आहे छान स्केचेस, थिंकर्स, कोट्स, केस स्टडीज पहिलेच ठरवून घ्यायचं आहे. सुंदर जे आहे एक मसाला वापरायचा आहे आणि नंतर वेळेवर जे आहे पण पहिलेच रिहर्सल 90% झाली पाहिजे आणि एक सुंदर एसे लिहायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट मार्क्स मिळाले पाहिजे and you will be the next IAS officer in just first attempt. All the best. Thank you. Jai Hind, Jai Bharat.